बालिंगा गगनबावडा रोड येथील कमानी स्ट्रक्चर करून या महामार्गाचा पुनर्विकास करावा अशी मागणी असताना तेथे भराव टाकण्याचे काम सुरू केलेल्या निषेधार्थ व खरी गोष्ट संबंधित खात्याने लोकांसमोर मांडावी यासाठी पूरग्रस्त समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी सर्व ग्रामस्थ व सरपंच उपस्थित होते। यावेळी पूरग्रस्त समितीचे समन्वयक बाजीराव खाडे म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करावे म्हणजे काय समस्या आहे तुमची? ही पूरग्रस्त समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी वर्षानुवर्षे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे त्या संदर्भानं आम्ही काही ज्या पूर्वी मागण्या केल्यात की त्यामधली प्रमुख मागणी अशी होती की ह्या सगळ्या पूर परिस्थितीचा शास्त्रीय अभ्यास व्हावा आणि त्या अहवालानुसार पुढली जी विकास कामं आहेत ती व्हावीत। परंतु मुळात आम्ही गेली 3-4 वर्षे ज्या मागण्या करतो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आज सगळीकडेच रस्ते विकासाची कामं चालू आहेत। तर आत्ता पहिलं आमचं जे मागणी ही होती की बाबा ह्याचा योग्य तो अभ्यास करून त्या प्रमाणात त्या पूरस्थितीमध्ये क्षेत्रामध्ये काम सुरू व्हावं। परंतु आत्ता आम्ही सगळेजण जे जमलो आहे ते कोल्हापूर गगनबावडा हा जो रोड आहे त्याचं उंची वाढवणं, रुंदीकरण आणि विकासाचं जे काम चालू आहे हे काम करत असताना ज्या पूर क्षेत्रामधून हा रस्ता जातो आहे तिथं कुठेही शास्त्रीय आधार न घेता ह्याची उंची वाढवून भराव टाकण्याचं काम चालू आहे आणि ते त्वरित थांबवावं। त्याचबरोबर तिथं ह्या रस्ता करत असताना जे त्यांना लागून असणारी जी गावं आहेत तिथल्या गावातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा विचारात घेऊन तिथल्या स्थानिक लोकांच्या ह्या रस्त्यांच्या संदर्भातल्या काय अपेक्षा आहेत त्या विचारात घेऊन तो रस्ता विकास व्हावा। दुसरं आहे की ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी रुंदीकरणामध्ये गेल्या त्यांच्या कॉम्पेन्सेशनचे विषय आहेत आणि हे सगळ्या विषयानं आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलेलो होतो आणि त्यांनी म्हणजे आमची अपेक्षा अशी होती की हे जर सकारात्मक कुठं घेतलं झालं नसतं तर 13 तारखेला आमचं तिथं आंदोलन होतं, उपोषण होतं। परंतु आता आम्ही RDCंना भेटलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आज जिल्हाधिकारी साहेब नाही आहे तिथं आणि सोमवारी त्यांची वेळ घेऊन चर्चा करून ह्या सगळ्या संबंधित खात्यांच्या बरोबर आमची लोकप्रतिनिधींची एक बैठक करतो आहोत आणि तो एक आशावाद घेऊन आता आम्ही चाललेलो आहोत आणि आमच्या सगळ्याच पूरग्रस्त बांधव आणि सर्वच आमच्या त्या भागातील सर्व नेते मंडळींना तुमच्या माध्यमातून पण आम्ही हा एक संदेश देऊ इच्छितो आहे की आमचं जे मंगळवारीचं जे उपोषणाचं जे हे ते थोडे दिवस आम्ही स्थगित ठेवतो आहे कारण प्रशासन आमच्या त्या मागण्यांच्याबद्दल सकारात्मक आता विचार करायला लागले। तर तो एक आशावाद घेऊन तिथून काय मार्ग निघतो आहे का बघणार आहे आम्ही आणि तो नाही निघाला तर आम्ही आंदोलन उभा करणार आहोत आणि जे सगळ्यांच्यावर आमच्या सगळ्याच पूरग्रस्त ग्रामीण भागातील शेतकरी बंधू आहेत त्यांच्यावर जो अन्याय व्हायला लागला आहे त्याच्या विरोधात आम्ही एकजुटीनं आंदोलन उभा करू।